नमस्ते. 1980ला मी तर प्रॅक्टिस सुरू केली परळीला आणि 81च्या दरम्यान डॉक्टर भंडारे म्हणून ते एक जनरल प्रॅक्टिशनर होते. इथे नव्हते ते, दाधारी वडगावला ते प्रॅक्टिस करायचे आणि त्यांच्या पत्नीला दाखवायसाठी माझ्याकडे घेऊन आले. त्यांचा गुडघ्याचा त्रास होता त्यांना. तर गुडघ्याचं तिचं ऑपरेशन केलं होतं नागपूरला. ते प्रॉब्ली सायनोव्हेक्टमी केली असण्याची शक्यता आहे. आणि ते त्याचा एवढा त्रास त्या बाईला होता, दुखत होतं, सारखं दुखायचं ते गुडघा. त्याला असं बसता येत नव्हतं, काही नाही. कुठं जायचं म्हणलं की पाय सरकत जायचं ते खूप यातना होत्या त्यांना. मग ते माझ्याकडनं ते त्यांनी दाखवलं मला. त्यांनी ट्युबरक्युलोसिस ट्रीटमेंट घेतलेली होती, TBची औषधं पूर्ण घेतलेले होते. मी पाहिलं, आता याला दुसरा पर्याय काय बाबा म्हणलं, तर मी समजलं की ते ऑर्थोडेसिस इज द ओनली वे फॉर दॅट. ते जॉईंट फिक्स करायचं ठरवलं. मग ते चार्नेज ऑर्थोडेसिस करायचं ठरवलं. त्यावेळेस मी चार्नेज ऑर्थोडेसिस क्लॅम्प्स मागून घेतले आणि ते क्लॅम्प घेऊन ते मी ऑर्थोडेसिस केलं. फंक्शनल पोझिशनमध्ये त्यांचं नी जॉईंट फिक्स केला आणि ते चांगलं झालं. ते पण एक त्याचे क्लॅम्प्स नंतर काढून टाकले. शी वॉज वॉकिंग व्हेरी वेल ऑन दॅट. त्याचं चालायला सुरू केलं, त्यांनी चांगलं केलं चालायला वगैरे. त्यांना त्रासही कमी झाला त्यांचा खूप, आणि ते खूप खुश झाले. आणि अशा प्रकारचे हे ऑपरेशन्स तर पहिल्यांदा मी केलं होतं. चार्नेज ऑर्थोडेसिस. त्याचे क्लॅम्प्स होते माझ्याकडे. पुन्हा काही गरज पडली आणि तो क्लॅम्प्स आजही माझ्याकडे शिल्लक आहेत. आणि अशा प्रकारचे सुरुवातीलाच इथं मी पहिलं ऑस्टिओमी प्रोस्थेसिस जे केलं. दहलीचा पेशंट होता एका मोठपूर तालुक्यातलं, आणि त्या फ्रॅक्चर नेक होतं, ते ऑस्टिओमी प्रोस्थेसिस केलं मी. आम्ही जनरल सर्जन जरी असलो तर त्या काळात सर्वच करायचे आम्हाला लागायचं, ऑर्थोपेडिक, CNT, एव्हरीथिंग. पण अशा प्रकारचे ऑपरेशन करत असताना फॅसिलिटीज फार कमी होत्या, तरीसुद्धा ह्या चांगल्या गोष्टी व्हायच्या. सुदैवानं त्यावेळेस इन्फेक्शन वगैरे काही झालं नाही कुणाला, कधी काही नाही. ॲडव्हान्स कंडिशनमध्ये काम करत होतो, पण दुसरा पर्याय नव्हता काय, ते करणे हेच पूर्ण होतं त्यावेळेस. एक दुःख याचं आहे की ग्रामीण भागामध्ये या फॅसिलिटी अजिबात नाही आहेत, आजही नाही सांगतो. आमच्याकडे 70% पॉप्युलेशन आहे. ती पॉप्युलेशन ग्रामीण भागातली आहे, गरीब आहे. आणि त्याच्यावर सरकारचा मेडिकल खर्च किती होतो, तर 25% होतो. आणि 70% ही अर्बन एरियातली आहे, ती श्रीमंत आहे ते. आणि त्या ठिकाणी गव्हर्नमेंट 75% तुम्ही खर्च करते मेडिकल फॅसिलिटीचे. 25% श्रीमंत लोकांना 75% फॅसिलिटीज, आणि 70% गरीब लोकांवर फक्त 25% फॅसिलिटीज सरकारच्या आहेत. ह्या अत्यंत दुःखदायक आहे. आमचे मंत्री सारे ग्रामीण भागातले आहेत, मोठे आहेत. तिथं मुख्यमंत्री तिथलेच होतात, बाकी सारे मंत्री तिथलेच होतात. पण ते आम्हाला विसरतात, आपल्याला विसरतात, आणि मुंबईचे पुण्याचे होऊन बसतात. ते सर्वात मोठं दुःखदायक आहे. ही गुलामगिरी ग्रामीण भागातील लोकांची किती दिवस करून होणार आहे. शिक्षण बरोबर नाही, मेडिकल फॅसिलिटीज बरोबर नाही. एखादा पेशंट मेट्रोपॉलिटनमध्ये गेला, मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलला गेला किंवा मोठ्या शहरामध्ये गेला त्या फॅसिलिटीसाठी, तर त्याचा खर्च किती होतो तुम्हाला माहिती आहे का? जेवढा तिथल्या लोकांना लागतो त्याच्यापेक्षा दुप्पट खर्चाला होतो. आणि हा माणूस इथला शेतपीक विकून जातो, अगोदरच गरीब, आणि तिकडे येतो. शेतकऱ्यांचा आत्महत्या असण्याचं आणखी एक कारण कदाचित हे आहे. तर सरकारला मी विनंती करतोय की, ह्या मंत्र्यांना विनंती करतोय की डोकं ठिकाणावर ठेवा आणि जरा आपल्या लोकांसाठी, जे मरत आहेत त्यांच्यासाठी प्रयत्न करा. फॅसिलिटीज वाढवा ग्रामीण भागातल्या. तर मेडिकल कॉलेज काढायचे असतील तर रुरल भागात काढा, तिथं फॅसिलिटी मिळतील. शहरातच काढतात मेडिकल कॉलेज, जिल्ह्यालाच काढतात. तालुक्याच्या ठिकाणी कुठे का काढत नाही? सेंट्रल प्लेस बघून एखादं नाही काढत आहे. त्यांना साऱ्या सुविधा त्यांच्यासाठी पाहिजेत, अप्लिमेंट क्लाससाठी सुविधा पाहिजेत. आणि हे हॉस्पिटल्सचे बाकीचे हॉस्पिटल्स आहेत, तिथं का होऊ नये? PHCला का मोठे ऑपरेशन्स होऊ नयेत? व्हायला पाहिजेत. तिथं अपॉइंट करा, तिथं व्यवस्था करा. PHCला काय होतं? फक्त डिलिव्हरी आणि ट्युबरक्युलोसिस. इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. हे मला कळतच नाही की यांचा विचार कसा आहेच कळत नाही मला.
असो, सरकारला त्याचं आता काहीतरी कधी करून त्यांना ह्याची डोक्यात यावं त्यांच्या, आणि ते हे पाप त्यांच्या हातून होणार ते कमी व्हावं, एवढंच मी ईश्वराला तर प्रार्थना करतो. धन्यवाद.